डेथ भाग 7। गिल्डाच्या करुण व दैदैवी अवस्थेचा विचार करीत मी माझ्या केबिनला परतलो। गिल्डा व डेलेनी या दोघांपैकी दोष कोणाला द्यायचा हा यज्ञ प्रश्न माझ्या मनात दंश करीत होता। ती कुकर्मी आहे असं डेलेनी म्हणाला खरा, पण त्याची विकृत संशयी वृत्ती मानसिकता होती की माझ्याशिवाय कोणी यापूर्वी गिल्डाच्या आयुष्यात आला होता। तिच्या वागण्यावरून तरी असं मला जाणवलं नाही। मी कपडे बदलले, नाईट पायजमा घालून पलंगावर पहुडलो आणि पुन्हा विचार करू लागलो। सिगारेट पेटवून लांब झुरके घेत मी चिंतन करू लागलो। डेलेनीचा खून करायचा की नाही, पण माझ्याजवळ त्याच्या संबंधित सबळ असे कोणतेच कारण नव्हते जिच्यासाठी मी त्याचा खून करावा। त्या गिल्डाला त्याच्या जाचापासून मुक्त करायचे एवढंच कारण आहे। त्यासाठी डेलेनीचा खून करणं आवश्यक आहे एवढंच मला ठाऊक आहे। आणि हो, तो मेला की त्याची संपत्ती गिल्डाला मिळेल आणि गिल्डा मला मिळाली की ओघाने ही संपत्ती मलाही वापरता येईल। आम्हा दोघांचंही स्वप्न पूर्ण होतील। पण पतीच्या मरणाची वाट पाहणारी गिल्डा माझ्याशी तरी प्रामाणिक राहील का? पण या शंका कशाला? आपण मूर्खासारखे वावत आहोत। गिल्डा आपल्याशी प्रेमाने संसार करेल, संपत्ती आणि मी संरक्षक म्हणून असा दुहेरी लाभ आम्हा उभयताला मिळेल। हा विचार ठीक आहे। डेलेनीचा खून करायचाच, पण कसा करायचा? आजवर अनेकांनी खून केले, पण एखाद्या क्षुल्लक चुकीमुळे ते पोलिसांच्या तावडीत सापडले। त्यामुळे स्वतःला सुरक्षित ठेवून डेलेनीला कसं संपवता येईल याचा मी विचार करू लागलो। एकदा वाटलं कशाला या गुन्ह्यात अडकायचं, केवळ एका स्त्रीसाठी नाही, मला गिल्डा हवी आहे म्हणून आता सकारात्मक विचार करायचा, पाय मागे घ्यायचा नाही। हा विचार सुनिश्चित झाल्यावर मी खुनाच्या योजनेचा विचार करू लागलो। कुणालाही माझी शंका येणार नाही की मी डेलेनीला ठार केलं असा कोणता मार्ग अवलंबावा मला कळत नव्हतं। हे काम कठीण आहे पण अशक्य नाही असं मला वाटलं। या कामाची वेळ कोणती ठरवावी? गिल्डा ग्लीन हिलला बाजारहाट करायला गेली की संधी साधावी? शुक्रवार हाच दिवस चांगला। सकाळी 9:30 ते दुपारी 3च्या दरम्यान डेलेनीला वर पाठवणं सोयीचं जाईल। वीकेंड शॉपिंगला दुपारच होणार, म्हणजे हे काम दिवसा उजेडी होणं आवश्यक आहे। त्यामुळे हे काम जितकं कठीण तितकंच धोक्याचं ठरणार। ब्ल्यूजे केबिन समोरील मार्गावर तशी रहदारी तुरळकच नसतेच म्हणा ना, त्यामुळे कुणीही मला आत येताना किंवा बाहेर जाताना पाहू शकणार नाही। इथपर्यंत सर्व ठीक आहे, पण मारियाचं काय? ती घरातच राहणार, मग ती त्यावेळी केबिन बाहेर कशी राहील हे नंतर पाहू। ही व्यवस्था सहज होऊ शकेल। मला मर्डरची फुलप्रूफ परफेक्ट योजना आखायला हवी। एखादा धागा जरी पोलिसांना सापडला तरी ते मला व गिल्डाला प्रेमी युगल मानून खुनी म्हणून गजाआड करतील। शेवटी सारं काय तर मर्डर प्लॅन प्रूफ असला पाहिजे। मला अचानक एक गोष्ट आठवली। आम्ही दोघे हर्मोसा बीचवरील इटालियन रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो। हे कोणी पाहिलं असेल का अशी शंका मनात डोकावून गेली। हर्मोसाच्या इटालियन रेस्टॉरंटमध्ये मला आणि गिल्डाला एकत्र पाहणारा साक्षीदार पोलिसांना मिळाला तर मी गॅस चेंबरमध्ये आणि गिल्डा आमरण जेलमध्ये जाणार। मग करायचं तरी काय? मध्यरात्रीपर्यंत मी माझं डोकं खपवलं, पण एकही योजना मला पटली नाही। मला गिल्डा आणि तिची संपत्ती हवी होती। शेवटी ज्याचा खून करायचा तो डेलेनीच माझा मदतगार झाला। दुसऱ्या दिवशी सकाळी मी बाहेर पडण्याच्या तयारीत असतानाच फोन वाजला। मी रिसिव्हर उचलला। हॅलो, मी डेलेनी बोलतोय। गुड मॉर्निंग सर, रिगन हियर। त्याचा आवाज ऐकून माझ्या शरीरावर रोमांच उभे राहिले। मला नक्की काय होतं याचं वर्णन करणं कठीण होतं। रिगन, तू गप्प का? बोल ना। बोला। तू यावेळी माझ्याकडे येऊ शकशील? आलास तर फार चांगलं होईल, मी तुझा आभारी राहील। हे ऐकताच माझ्या डोळ्यांसमोर त्या दिवशीचा हंगामा उभा राहिला। गिल्डाच्या नाकावर मारलेला ठोसा, तिची गिरकी घेऊन फरशीवरील कार्पेटवर आपटणं, नाकातून व कपाळावरून रक्ताचं ओघळ वाहणं, डेलेनीची क्रूर नजर, याचं चित्र मनावर उमटलं। आज शुक्रवार आहे ना? होय, मग तसं नाही, येईन मी। तसा मार्केटला जाणारच नव्हतोच मी, मोकळा आहे। पण केव्हा येऊ? 9:30-10 पर्यंत आलास तरी हरकत नाही। ठीक आहे। मी डेलेनीकडे 9:45च्या सुमारास पोहोचलो। तो व्हरांड्यात बसला होता। त्याच्या हातात बिस्कीचा ग्लास आणि डोळ्यात एक वेगळीच चमक होती। त्याचा चेहराही उत्तेजित झालेला होता। मला पाहून त्यानं एका खुर्चीकडे दर्शित करून बसायला सांगितलं। मी केव्हा खुर्चीत बसलो आणि मलाच कळालं नाही। डेलेनी सिगारेटचं एक पॅक उघडून एक सिगारेट वर उंचवली आणि मला घे म्हणून दिली। दुसरी त्यानं आपल्या ओठात धरली। एक क्षण ओठांच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकांपर्यंत घनगळत ठेवली। मग लायटर उजळून त्यानं आधी माझी सिगारेट पेटवली व नंतर स्वतःची। आम्ही दोघांनी सोडलेला धूर एकमेकात मिसळून पंख्याच्या वाऱ्यामुळे खिडकीकडे सरकला। डेलेनी खुर्चीच्या पाठीला टेकून म्हणाला, मला तुझी क्षमा मागायची आहे। त्या दिवशी दारूच्या धुंदीत गिल्डाला मारझोड केली। तू इथं असताना माझ्या हातून असं घडायला नको होतं। दारूच्या नशेत होऊन गेलो।
बायको विश्वासघातकी बदचलन असेल तर असं होणार, पण दुसऱ्यांसमोर नको, म्हणून मी क्षमा मागतो. क्षमा मागण्याची गरज नाही. होतं असं कधी कधी, पण मला तुम्ही जर ऐकवायला बोलवलं असेल तर मी निघतो. मला घरी बरीच कामं आहेत, असं म्हणून मी उभा राहिलो. अरे उठलास का? तुला ऑकवर्ड वाटलं असेल. मलाही नंतर अवघडल्यासारखं वाटलं, म्हणून बोलावलं. बरं ते जाऊ दे, माझा सेट कुठपर्यंत तयार झालाय? केव्हा देशील? येत्या सोमवारला देतो. छान. डेलेनीनं समाधान झाल्याचं दर्शवून एक सिगारेट पेटवली, धुरांची वर्तुळं माझ्या गळ्यात टाकली आणि म्हणाला, माझ्या बायकोबद्दल तुला काय वाटतं रिगन? त्याचा हा अनपेक्षित गळफास टाकल्यासारखा प्रश्न ऐकून मला वाटलं, याला आपला संशय तर नाही आला. या प्रश्नाचं उत्तर मी काय देऊ अशी तुमची अपेक्षा आहे? आवाजाला टोक आणीत मी विचारलं. माझा चेहरा पूर्णतः भावहीन होता. मला फक्त तुझं मत हवं होतं. म्हणजे अशी जर बायको असली तर तुला काय वाटलं असतं? मिस्टर डेलेनी, हा प्रश्न मी वेगळ्या प्रकारे हाताळला असता. शिवाय हा माझा व्यक्तिगत प्रश्न राहिला असता. मला दुसऱ्यांच्या खासगी जीवनात लुडबुड केलेली आवडत नाही. सॉरी. एवढंच नाही रिगन, मला माझ्या बायकोबद्दल तुला काही सांगायचं होतं. एकदा जर का तू ऐकलंस तर मी इतक्या क्रूरपणे तिच्याशी का वागतो हे तुला समजेल. मला खूप कामं आहेत मिस्टर डेलेनी, मला जाऊ द्या. थांब थोडा वेळ. मी सर्वप्रथम गिल्डाला स्टुडिओच्या पोहण्याच्या तलावात पोहून बाहेर पडताना पाहिलं. मला ती एकदम आवडली. खरं तर ज्या मुलींची शरीररचना असते पण ज्यांना डोकं कमी असतं, अशा मुलींची निवड तिथे होते हे मला माहित होतं. मी दिवस रात्र तिचाच विचार करत होतो. शेवटी मीच तिला लग्नाबद्दल विचारलं. हॉलिवूडचे बरेच नट या स्विमिंग पूलमध्ये पोहायला यायचे. त्यांच्यापैकीच माझ्या एका मित्रानं तिला सांगितलं की डेलेनीचा प्रपोजल मान्य कर, पण तिनं मौन पाळलं. एवढं बोलून डेलेनीनं ग्लासमध्ये विस्की ओतली. तो भरेपर्यंत त्याचा हात थरथरत होता. तो पुन्हा सांगू लागला, मी वाट पाहायचं ठरवलं. ती जेव्हा पोहून वर यायची तेव्हा तिचा कॉस्ट्युम अंगाला कातडीसारखा चिकटून असे व केसांमधून व अंगावरून निथळणारं पाणी पाहून मी वेडापिसा होऊन जाई. मी मनावर भूल पडल्यासारखा उभा राहून ऐकत होतो. साप जसा उंदीर ससा यासारख्यांना हिप्नोटाईज करतो तसा. तो पुन्हा बोलू लागला, माझ्या बायकोत नेमकं काय आहे हे तुला ठाऊक आहे का? मी समजलो नाही. जरा स्पष्टच बोलता का? मी लगेच म्हणालो, मला हॉलिवूडच्याही कुठल्याही नंदर नटीशी लग्न करता आलं असतं, परंतु मी तसं न करता गिल्डाशी लग्न करण्याचा मूर्खपणा केला. पण आता पश्चाताप करण्यात काही अर्थ नाही. आता मी या खुर्चीला कायमचा बांधला गेलो आहे, ते सुद्धा तिच्यामुळे. म्हणून मी तुला विचारलं की गिल्डामध्ये नेमकं असं काय आहे? ती बदनामीत किंवा मोकाटपणे वागतीये? त्यानं पुढे सरकून माझ्याकडे नजर रोखीत विचारलं. हे मी कसं सांगणार? ती तुमची बायको आहे. मी फक्त धंद्याच्या निमित्तानं इथे आलो. माझा तुमचा व मॅडमचा कामापुरता संबंध, घरगुती नाही. त्यामुळे त्यांच्यातली गुण अथवा दुर्गुणांबद्दल काय सांगणार मिस्टर डेलेनी? बरोबर आहे, मी सांगतो. ऐक, लक्ष दे. माझी पत्नी गिल्डा पैशासाठी पागल आहे, समजलं? ती माझ्यावर नाही, माझ्या पैशावर प्रेम करते. तिला पैसा मिळाला तर ती 10 मिनिटही माझ्याबरोबर राहणार नाही. आमचं लग्न झाल्यावर काही दिवस खूपच आनंदात गेले. मी स्वतःला भाग्यवान समजू लागलो. पण एक दिवस तिनंच हट्ट धरला. मला म्हणाली, तुम्ही ॲक्सिडेंट इन्शुरन्स पॉलिसी काढून घ्या. अनेक दिवस तिनं अचानक इन्शुरन्स कंपनीचा एक माणूस आणून माझ्यासमोर उभा केला. या माणसानं मला पटवण्याचा खूप आटापिटा केला, पण मी अगदी दगडी भिंतीप्रमाणे अडीग राहिलो आणि डगमगलो नाही. एक दिवस गिल्डा ग्लीन हिलला गेली असतानाच तो एजंट पुन्हा आला. $100,000 अपघात विमा ॲक्सिडेंट पॉलिसी करून गेला. ही गोष्ट मी मुद्दामच गिल्डाला सांगितली नाही, लपवून ठेवली. पण ती जेव्हा पागलसारखी हट्टीपणा करू लागली तेव्हा मी तिला सांगितलं विमा केलाय म्हणून. पण तिचा विश्वास बसेना. शेवटी ते पेपर्स मी तिला दाखवले. तिने ते डोळे फाडून पाहिले, वाचले आणि खात्री पटल्यावर खुश होऊन मला धावत येऊन चिकटली. डार्लिंग हाऊस स्वीट वगैरे झालं. मला घोरपड अंगाला चिकटल्यासारखं वाटलं. नंतर ती धावत बागेकडे निघून गेली. मग मी काय केलं माहितीये? नाही, मला कसं कळणार? मी नकारार्थी मान हलवत बोललो. मी ते पॉलिसीचे कागद फाडून टाकले, बारीक बारीक कपटे करून ते फाडून टाकले व नंतर ती नसताना जाळूनही टाकले. हे सांगताना त्याचं हसणं विक्षिप्त, विकट, खलनायकी असं होतं. तो पुढे सांगू लागला, नंतर काय झालं ते ऐक. आम्ही एका पार्टीला गेलो. पार्टीत मी खूप प्यालो. परत येताना माझ्याच्यानं नशेत अपघात होऊ नये म्हणून गिल्डा ड्रायव्हिंग करण्याचा हट्ट धरला. ठीक आहे, चालव, तू चालव. मी बाजूला बसलो आणि ती डोंगराच्या कडेने जाणाऱ्या रस्त्यावरून गाडी चालवू लागली. मला नशा चढल्याने झोप लागली. नंतर काय झालं हे पोलिसांनी तिला प्रश्न विचारले तेव्हा कळालं. झालं असं की कार चढावावर असताना
गिल्डा एके ठिकाणी तिच्या मित्राची गाडी बंद पडलेली दिसली. तिने ब्रेक लावला आणि पटकन उतरून ती त्या जुन्या मित्राकडे काय झालं हे विचारायला गेली. त्याच्या गाडीनं आडवी होऊन अर्धा रस्ता अडवला होता म्हणे. ती मित्राशी बोलत असतानाच माझी कार मागे मागे घरंगळू लागली आणि वाकडीत होऊन दरी कोसळली. या अपघातात माझ्या पायाचं असं झालं. दोन्ही पाय अधू झाले. पोलिसांना तिनं ब्रेक नीट लावला होता असं सांगितलं, पण माझा विश्वास बसला नाही. या अपघातात मी $100,000 रक्कम तिच्या हाती पडेल असं वाटून तिनं ब्रेक नीट लावलाच नव्हता असं मला वाटतं. नव्हे, मला खात्री आहे तिने पैसे मिळावे म्हणूनच हे षडयंत्र रचलं. मी जिवंत आहे असं दिसताच धाय मोकळून रडून गॉड सेव्ह माय हजबंड असं प्रातिपत्यही तिनं जगाला दाखवलं. पण रिगन, तिनं पार्किंग ब्रेक मुद्दाम नीट लावला नाही, कारण तिनं विमा पॉलिसी पाहिली होती आणि मी मृत्युमुखी पडलो असतो तर $100,000 विमा कंपनीकडून आपल्याला मिळतील असं तिला वाटलं असावं. माझ्यापेक्षा तिला पैसा हवा होता. हे ऐकून मी म्हणालो, मला आता सारं समजलं. मी जास्त ऐकू शकत नाही कारण मला बरीचशी कामं आटपायची आहेत. कामं सगळ्यांनाच असतात. माझं ऐक, मला विश्वास आहे की तिनं आपला प्रियकर शोधलाय. तिच्या ज्या मित्राची गाडी अडली होती त्या डोंगराळ रस्त्यावर तोच तिचा नवा प्रियकर असेल आणि या दोघांनी प्लॅन करून माझी कार दरीत कोसळेल अशी सोय केली. म्हणजे अपघात मृत्यू झालाय व साक्षीला तिचा मित्र आणि इतर होतेच. मला खात्री आहे की हे असंच आहे. अगदी मला वाटतं तसं शक्य आहे. तसं असेलही, पण आता पुरे करा. तुम्ही खूप प्यालेले आहात त्यामुळे तुम्ही काय बोलताय हे तुम्हाला कळत नाहीये मिस्टर डेलेनी. माझा तुमच्यावर विश्वास आहे. गुड, निदान तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवताय. नाहीतर बायकांना ओळखणं एकूण कठीणच असतं. करेक्ट. मी लगेच व्हरांड्याच्या पायऱ्यांकडे चालू लागलो, पण डेलेनीनं आवाज देऊन मला थांबवलं आणि म्हणाला, तू माझ्यासाठी जो सेट तयार करतोय त्यात माझ्या सोयीसाठी रिमोट कंट्रोल गॅजेट बसवता येईल का? म्हणजे मी दुरून सुद्धा टीव्ही ऑन ऑफ करू शकेन. आता मला प्रत्येक वेळी व्हीलचेअर सेट जवळ न्यावी लागते. म्हणजे तशी सोय झाली तर बसल्या जागेवरून मी टीव्ही सुरू करू शकेन. डेलेनीच्या या सूचनेतून मला त्याला ठार मारण्याची कल्पना सुचली. रिमोट कंट्रोल युनिट हे माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं. मला रिमोट युनिट सुरक्षित टेप न लावता मोकळं अलाईव्ह ठेवावं लागणार होतं. यातून विजेचा करंट प्रवाहित होऊन डेलेनीच्या धातूच्या व्हीलचेअरमध्ये शिरणार होता व या शॉकने त्याची प्राणज्योत मावळणार होती. मी मागे वळून न पाहता म्हणालो, येस सर, मी असं यंत्र त्यात लावून देईन. मी सरळ आपल्या केबिनमध्ये परत आलो. मला या प्रयोगाची ट्रायल घ्यायची होती. मी रात्रभर डेलेनीचा काटा कसा काढायचा याचा विचार करीत होतो, पण आता मला उपाय सापडला. हे गॅजेट युनिटच त्याला ठार मारेल असं दृश्य दिसेल की हा अपघात होता. विद्युत प्रवाहामुळे घडून आलेला मृत्यू एक अपघात होता असे पोलिसांना व इतर तपास अधिकाऱ्यांना वाटेल असा विश्वास मला वाटला आणि निश्चित झालो. मला आश्वस्त वाटण्यासाठी आणखीन एक कारण होतं. ही चौकशी माझा जिवलग मित्र शेरीफ जेफरसन करेल हे स्वाभाविकच होतं. एकतर तो या मला दुर्घटनेपासून दूर ठेवील किंवा हा खून आहे असं त्याला खात्रीपूर्वक वाटेल, तर तो लॉस एंजलिसच्या पोलिसांना बोलवेल. पण मला यावरील तज्ज्ञ पोलीस अधिकाऱ्यांच्या तपास कार्याला सामोरे जाणं धोक्याचं होतं. मी म्हाताऱ्या जेफरसनला मूर्ख बनवू शकलो असतो. शिवाय लॉस एंजलिसच्या लेफ्टनंट जॉन बसूला, जो होमिसाइड खुनाचा तपास विभागामध्ये काम करतो, मी पूर्वी एंजलिसमध्ये असताना भेटलोय. ओळखही झालीय. तो अतिशय कडक व हुशार पोलीस अधिकारी आहे. त्याच्याशी माझी गाठ पटणं मला पटणार व पचणार नव्हतं.